त्यामुळे कुठेतरी त्यांची कमी महसूस झाली असेल. सामन्याला सुरुवात होत आहे. तसेच माझे वर्गमित्र ओमकार जाधव हे सुद्धा इथे उपस्थित आहे. बॉलर नेम प्रथमेश, ज्यांनी मागील सामन्यामध्ये मराठा फोर्सच्या संघाला एक विजयाची दिशा काय असते ते दाखवून दिले. असा प्रथमेश वैयक्तिक पहिला व संघासाठी पहिला षटक घेऊन येत असताना प्रथमेश, त्याला सामन्याला सुरुवात. प्रथमेश चा सामना करेल हरीश गावडे. स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला रोहित. बघूया काय होतंय सामन्यामध्ये. डोळा असा सामना. पहिला चेंडू खूपच चांगला असा फटकार, मात्र हरीश गावडे यांना मात्र आता डगआउटच्या स्वरूपात माघारी जावं लागतंय. प्रथमेश हा एक अष्टपैलू खेळाडू आपण मानू शकतो मराठा फोर्स या संघाचा. मागील मॅच मध्ये त्यांनी बॅटिंगच्या जोरावर त्यांना जिंकून दिलंय. आता खूपच चांगली अशी गोलंदाजी पहिल्याच बॉलामध्ये हरीश गावडे यांना मात्र परतीचा प्रवास त्यांनी दाखवला आहे. त्याचप्रमाणे RT99 ऋषिकेश टोकरोल यांचं सुद्धा एक चांगलं असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. पुढील चेंडू प्रथमेश आता सामना करतील माही. महेंद्र MS धोनी यांचे बिग फॅन माही, तसेच त्यांच्या सामन्याला सुरुवात. पुढील चेंडू प्रथमेश. एक सेन्सिटिव्ह क्रिकेट काय असतं ते आपल्याला प्रथमेशच्या माध्यमातून दिसून येत आहे. लौकिक सुद्धा एक धडपड करते आपल्या सामन्याला जिंकायला. पुढील चेंडू खूपच चांगला असा टॅपच्या दिशेने फटकार, 1 रनासाठी. चला, धावांचा श्री गणेश झाला आहे. धाव संख्या झाली आहे 2 चेंडू 1 धावा 1 गडी बाद. खूपच चांगला फटकार, मात्र दिशा दाखवली आहे फक्त बॉलाला. माही हा एक खूप चांगला प्लेअर आहे. ओरम मंडरम दोन्ही याच्यामध्ये त्याचे एक फलंदाजीमध्ये त्याने एक त्याचं नाव रोशन केलं आहे. माही 7. खूपच चांगला फटकार. चला, 2 टू गो असेल. 4 चेंडू 2 धावा 1 गडी बाद. 2 टू गो असेल. याची बॅट्समननी नोंद घ्यायची असेल. चेंडू 5 चेंडू 4 धावा. खूपच चांगली अशी गोलंदाजी प्रथमेशच्या माध्यमातून. पंच निर्णय देतील. नाही, नो नसणार आहे. डॉट चेंडू असेल काय. 1 रन. त्याचप्रमाणे 1 षटकाच्या अखेरीस धाव संख्या झाली आहे 5 1 गडी बाद. खूपच असे आंबेवाडी प्रीमियर लीग पर्व पहिलं 2025 खूपच असे सामने आपल्याला बघायला भेटते. थोडे रोमांचक असे सामने होते. कधी 1 बॉल 4 पाहिजे असतो, कधी 1 बॉल 6 पाहिजे असतो. खूपच असे सामने चालू आहेत. चला, रोहित बघूया आता रोहित आपल्या संघासाठी काय कामगिरी करत आहे. मोनिशचा सामना करेल रोहित. 1 षटकाच्या अखेरीस धाव संख्या झाली 5 1 गडी बाद. हरीश गावडे ह्याच्या स्वरूपात एक मोठा झटका भेटला स्वामी समर्थ या संघाला. जो जिंकणार तो टॉप 2 ला प्रवेश करणार असं या सामन्याचं समीकरण आहे. खूपच चांगला फटकार लेगच्या दिशेने 1 रनासाठी. रोहितने सुद्धा आपलं खातं उघडलं आहे 1 रनाने. चला, आता जोरदार पाऊस येण्याची शक्यता आपल्याला वाटत आहे. पावसाळी क्रिकेट, पण पाऊस काहीसा या पावसाळी क्रिकेटून गायब झालेला आहे. थोडी पावसाची सर लागली असती तर अजून थोडी आपल्याला खेळायला पण मजा आली असती. चला, खूपच चांगला असा टर्न मोनिशच्या माध्यमातून आपल्याला बघायला भेटला. रोहितला काहीसा चेंडू कळालेला नव्हता. अजून एक निर्धाव चेंडू, मात्र आता स्वामी समर्थ काहीतरी हा संघ थोडा प्रेशर मध्ये दिसून येतोय. अजून एक निर्धाव चेंडू. त्याचप्रमाणे मी विनंती करेल की या पुढील सामना सम्राट युवा प्रतिष्ठान वर्सेस आंबेवाडी क्रीडा मंडळ, दोन्ही संघांना विनंती आहे की इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेकीच्या कौलसाठी आपल्या दोन्ही कर्णधारांना पाठवायचं आहे. धाव संख्या झाली आहे 7. 5 चेंडू 7 धावा. उर्वरित 1 चेंडू 1 टू गो.
खूपच चांगला असा चेंडू, मात्र आता बॅट्समनला काहीसा चेंडू काय, खूपच चांगली अशी पहिला प्रथमेश नंतर मोनिश यांच्या माध्यमातून आपल्याला ओव्हर बघायला भेटली. खूपच चांगला असा 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या झाली आहे 7. काहीसा आता स्वामी समर्थ या संघाला मेहनत करावी लागणार आहे. सम्राट लायन्स विरुद्ध आंबेवाडी क्रीडा मंडळ, दोन्ही संघाच्या करणाऱ्यांना विनंती आहे की नाणेफेकीच्या कौलसाठी त्यांनी इनिंग ब्रेक मध्ये यायचं आहे. चला लौकिक एक खूपच असा अष्टपैलू खेळाडू असेल, बॅटिंग बॉलिंग खूपच चांगली अशी आहे त्याची शैली. त्याचप्रमाणे स्टेडियम सुद्धा खचाखच भरले आहे. विनय घाणेकर 3 डोळ्यांचा माणूस तिथे आलेला आहे. त्यांची अशी विनंती आहे की लवकरात लवकर 6च्या आधी सामने संपवावे, नंतर थोडं त्यांना अडथळा होतो सामना बघण्यामध्ये. ठीक आहे, काही नाही. नितीश सालभ यांच्यामार्फत त्यांना एक चष्मा देण्यात येणार आहे. सामन्याला सुरुवात. ओ हो, काय बॉल वळलाय, तेवढं चांगलं यष्टिरक्षण खूपच चांगला असा बॉल वळवलाय लौकिक याने. माईला काहीसा कळाला नाही. थोडा आता धावा बनवाव्या लागतील स्वामी समर्थ या संघाला. आता मात्र लौकिकची दिशा चुकवली आहे. अतिरिक्त धाव. चला पुन्हा एकदा 1च्या दिशेने धावसंख्या जाऊन 1 रनाचा फटका. भुरी चौहान त्यांचे हार्दिक स्वागत. तसेच हो, स्टेप आउट झालेले, पण लौकिकनी सुद्धा तेवढाच चांगला त्यांना रीड केला आणि बॉल टाकला. मात्र 1 धाव. धावसंख्या पुढे झाली आहे. स्वामी समर्थ या संघाला जरा 1-2 मोठे फटक्यांची गरज आपल्याला दिसून येत आहे. त्याचप्रमाणे निलेश पवार मागून बोल्ड करण्याचा एक तीन चेंडू 10 धावा. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. खूपच चांगला आता फटकार 1 रनासाठी. मोनिश बोलतो मला कुठून येणार बॉल. पप्प्या सुद्धा आता इथे एक बॅट घेऊन आलाय. रोहित गायकवाड यांची पाटील पुत्र रोहित गायकवाड. त्याचप्रमाणे एलपी बॉयजचे सेक्रेटरी प्रफुल्ल साटले इथे सुद्धा त्यांचं आगमन झालं आहे. थोडे त्यांच्या झोपेतून डोळे उघडले नाहीत. पुढील चेंडू 2 टू गो. आईला काहीसा हाडलक आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या झाली आहे 12. मात्र आता थोडं स्वामी समर्थ या संघाला काहीतरी मेहनत करायची आहे. थोडं हाडलक होतं, स्टंप मध्ये आला आणि बॉल मात्र अडलाय. स्ट्रेट शॉट मारलेला माई यांच्या बॅटीतून, पण काहीसा हाडलक. त्याचप्रमाणे नर्सिंग ग्रुप ह्या संघाने सर्वप्रथम क्वालिफायरच्या दिशेने प्रवेश केला आहे. खूप खूप शुभेच्छा त्यांना सुद्धा. APL सीझन 1 चा क्वालिफाय संघ असेल, 3 सामने जिंकून या संघाने क्वालिफायच्या दिशेने प्रवेश केला आहे. त्यामुळे मोलाची कामगिरी ती म्हणजे आशिष माडिक यांची ठरते. बॉक्सर बॅटिंग करताना दिसले ते आपल्याला आशिष माडिक, आणि बॉलिंग सुद्धा. चला पुन्हा एकदा बॉलिंगला प्रथमेश म्हणजे मराठा फोर्सचा एक आशेचा किरण आपल्याला आपण समजू शकतो. प्रथमेश एक सेन्सिटिव्ह क्रिकेट काय असतं ते आपण त्याच्या माध्यमातून बघतो. त्याचप्रमाणे आमचे संजू चौहान हे सुद्धा आजच्या दिवशी मॅच साठी दाखल झाले आहेत. संघासाठी त्यांची गरज होती आणि आपल्या संघाच्या मदतीला ते धावून आले आहेत. स्टेडियम सुद्धा खचाखच भरलाय. प्रेक्षक सुद्धा त्यांच्या बाल्कनीतून मॅच बघतायत. आणि आता मात्र आता स्वामी समर्थाचं मात्र काहीसा हाडलक आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे बॉल सुद्धा त्यांच्यासाठी बाउंड्रीच्या दिशेने जात नाही. थोडासा हाडलक दिसून येत आहे स्वामी समर्थ या संघाला.
पण स्वामी समर्थाचं हाडलं काय की माहीचं हाडलं काय ते आपण सांगू नाही शकत आहे. एकदा स्टंप तर एकदा बॉल. तर पासवर्ड सांगायचा आहे अंपायर आपल्या फोनचा पासवर्ड. चला पाटील पुत्र तसेच रोहित गायकवाड पाटलाचा पोर इथे आला आहे. थोडा टेन्शन मध्ये दिसतोय तो. एक तर्फी मी सामना घेऊन जातोय मला सपोर्ट नाही आहे. तो आणि साहिल आंबाडे थोडी मीटिंग करत असताना ते बोलतायत की काल सुद्धा मी 12 बॉल नॉन स्ट्राईक लाईनला उभा होतो. शेवटी 13वा बॉल खेळलो आणि 14व्या बॉलला घरी परतलो. अरे अशी त्यांची अवस्था होती काल आपण बघितली. काही नाही. आणि खूपच चांगला क्षेत्ररक्षक मनोज मोहिते यांच्यावर आपल्याला खूपच चांगला क्षेत्ररक्षण आहे. तेवढीच चांगली फेकी पाहायला मिळते. खूप छान. क्रिकेट असा खेळ आहे ज्याला वय नसतं. बस माणसामध्ये आवड पाहिजे क्रिकेट खेळण्याची. ती आपल्याला मनोज मोहिते यांच्याकडून दिसून आली आहे. त्याच गोष्टी आम्ही वारंवार रोहित गायकवाड यांना सुद्धा सांगतो. 3 चेंडू झालेत. धावसंख्या झाले 13. पण रोहित गायकवाड मात्र एक अष्टपैलू खेळाडू आहेत नक्कीच. आणि मात्र प्रथमेशचा काय आता आनंद अनावर आहे बाई. प्रथमच हरेश गावडे त्यानंतर आता डगआउटच्या स्वरूपात जयेंद्र गोविलकर. थोडा आता स्वामी समर्थ संघाला करण्यासाठी आता मात्र आलाय साईनगर एक्सप्रेस रुपेश तुळसकर. संघासाठी आता त्याची काय गरज आहे ती आता पप्प्या दाखवणार आहे. तुळसकर पुढील चेंडू आणि पहिला चेंडू स्टेप आउट मारला पण काहीच रुपेश तुळसकर यांना सुद्धा यश नाही मिळालं. मला अंदाजे वाटतं स्वामी समर्थ या संघाचा लक खराब आहे. साईनगर मध्ये जर क्रिकेटवर पुस्तक लिहिलो तर रोहित गायकवाड यांच्याबद्दल जेवढं लिहू तेवढं कमी आहे. रोहित गायकवाड एक असा प्लेयर आहे. चला पुढील चेंडू किती बॉल 1 टू गो. खूपच चांगला फटका. मात्र आता काहीसा 24 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आहे. मात्र धावसंख्या मात्र 13 वर स्टॉप झाली आहे स्थगित आहे. रुपेश तुळसकर आले आहेत त्यांच्या संघासाठी काहीतरी नवीन करून दाखवायला. पण प्रथमेशचं कौतुक करावं लागेल आपल्याला. हरेश गावडे जयेंद्र गोविलकर 2 असे बलाढ्य खेळाडू ज्यांनी एसपीएल गाजवले. जयू याने एसपीएल मध्ये लगातार 2 वर्ष मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार घेतला. त्याला मात्र त्याने डगआउट करून पाठवलं. खूप शुभेच्छा प्रथमेश. खूपच चांगली गोलंदाजी तेवढीच चांगली फलंदाजी मराठा फोर्स या संघासाठी करताना. शेवटचा व अंतिम षटक विनय गावडे. विनय नाव आहे विनय. विनय गावडे शेवटचा षटक निर्णायक षटक आपल्या संघासाठी. सामना करेल माही. पहिला चेंडू मात्र त्यांनी रीड केलेलं स्टेप आउट होणार म्हणून त्यांनी पायामध्ये बॉल टाकला. चला दोन्ही संघाचे कर्णधार सम्राट लायन्स विरुद्ध आंबेवाडी क्रीडा मंडळ. इनिंग ब्रेक मध्ये त्यांनी टॉस साठी यायचं आहे. सम्राट लायन्स विरुद्ध आंबेवाडी क्रीडा मंडळ. आणि मात्र आता पप्प्या की माही की पप्प्या पण नाही. माही बोलला आता मीच माघारी येतो. कुणाला तरी नवीन चान्स द्या. धाव संख्या झाली ती म्हणजे फक्त 14 झाली असेल माझ्या अंदाजे. हा 14. 4 गडी बाद. 14 वर 4 गडी बाद. ओ हो खूपच. आता मात्र रुपेशला सुद्धा आता माघारी जावं लागतंय. खूपच चांगला आता प्रयत्न होता कल्पेशचा. मन मात्र आता थोडस बोलतात ना मेहनतीसोबत नशिबाची सुद्धा आपल्याला साथ लागते. ती मात्र स्वामी समर्थ या संघाला मिळत नाही. त्यानंतर TIT टीट 18 टीट ट्विटरचा ट्विट आणि आंबेवाडीचा टीट इथे आलाय अरुण पाटील. मी रोहित गायकवाडांना विनंती करतो की आपण बॅट घेऊन आतमध्ये नका जाऊ. आपली पुढची मॅच आहे आता. स्वामी समर्थ या संघाची मॅच चालू आहे. रोहित गायकवाड म्हणजे एक प्रोफेशनल खेळाडू. बॅग निकॅप टोपी चष्मा. आगाशी गावचा हा प्लेयर. वसई ते कांदिवली असा त्याचा प्रवास राहिला आहे. त्या प्रवासामध्ये त्याने खूपच चांगल्या कामगिरी केल्या आहेत. त्यांनी त्याच्या करिअरमध्ये अख्ख्या करिअरमध्ये एक छगा मारला आहे मंदार धुरी यांना. बिंदोरचा बादशाह 1001. 1 टू गो असेल का. 4 चेंडू झालेत.
हो विनय गावडे यांनी निर्णायक षटक काय असं मला तर वाटतं नशिबाची साथ ती फक्त आहे ना मराठा फोर्स या संघाकडेच आहे. चला 4 वाजले. हर्ष लवंडे यांनी चाय नाश्ता करून यायचा आहे चाय खारी कारण का आपली मॅच आहे याची त्यांनी नोंद घ्यायची आहे. नाहीतर प्रशांत राणे यांना तुमच्याशी संपर्क वन टू गो. फक्त 18 धावा झाल्या आहेत. विनय गावडे यांनी एक काय षटक हाताळला आहे. चला ट्विटरचा ट्विट आणि आंबेवाडीचा टीट बॅटिंग करताना जर्सी नंबर 18 रोहित गायकवाड यांची बॅट आणि मात्र आता दिलाय त्याने लौकिक सुद्धा घाबरला होता. चला 5 षटकांचा बॉल डॉट असेल. अंपायर सांगतील निर्णय. चला 1.5 झाला आहे बॉल. किती थांबा धावा सांगतील. 5 धावा सांगतील. रोहित गायकवाड बोलता काय चालू आहे. थांबा 5 निर्णय कळवतील. थांबा कमिटी आणि पंच. नितेश सालप आपण जिथे कुठे असाल त्यांनी स्टेजची सांभाळ. किती 2 धावा असतील ना. ओके ठीक आहे काय नाही पंच आहेत निर्णय देतील. नितेश सालप यांना येण्याची आवश्यकता नाही. चला धावसंख्या झाली आहे स्वामी समर्थ या संघाची 20. जिंकण्यासाठी मराठा फोर्स या संघाला पाहिजे 21. 30 चेंडूंचा खेळ 21 धावांची गरज मराठा फोर्स या संघाला. पण नशिबाची साथ आपल्याला मराठा फोर्स या संघातून दिसते. खूपच चांगलं षटक हाताळलं असं विनय गावडे यांनी. शेवटचं व निर्णायक षटक होतं. खूपच चांगलं असं षटक होतं. चला गणेश सोनार आपण मध्ये जादू होत आहेत म्हणजे गायब होत आहेत. आपण पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत याची नोंद घ्यावी. गणेश सोनार. चला मी विनंती करतो की सम्राट लायन्स विरुद्ध आंबेवाडी क्रीडा मंडळ टॉस साठी यायचं आहे अन्यथा ही इनिंग चालू करण्यात येणार नाही आहे. सम्राट लायन्सचा कर्णधार आलाय आंबेवाडी क्रीडा मंडळ. आपला कर्णधार पाठवा नाहीतर अन्यथा आला नाहीतर अन्यथा 5 रनाची पेनल्टी तुम्हाला देण्यात येईल. आंबेवाडी क्रीडा मंडळ. रोहित गायकवाड आधी तुम्ही टीमची परमिशन घ्यायची आहे. आणि मी मुकेश पटेल यांना विनंती करतो की त्यांनी नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. जर टॉस साठी आंबेवाडी क्रीडा मंडळ ह्या संघाचा कर्णधार आला नाही. रोहित गायकवाड जरा एकदा हात वरती करावा. आपण युट्यूब लाईव्ह चालू आहे. 21 मराठा फोर्स या संघाला. चला मुकेश पटेल यांना विनंती करतो कॅमेरामॅन फोकस टू टॉस का बॉस. सम्राट लायन्स विरुद्ध आंबेवाडी क्रीडा मंडळ. रोहित गायकवाड. चला टॉस साठी मुकेश पटेल. कॉल कोण देणार. रोहित गायकवाड. हेडचा कॉल आहे आणि हेड इट इज. आंबेवाडी क्रीडा मंडळ टॉस जिंकले आहे. रोहित युट्यूब लाईव्ह चालू आहे. आपली गल्ली क्रिकेट चालू नाहीये नाहीतर -2 करण्यात येईल. चला मी रोहित गायकवाडांना विनंती करतो की आपण टॉस जिंकून प्रथम काय करण्याचा निर्णय घेणार. चला मी तसेच संजय चिंदरकर यांना विनंती करतो त्यांनी 2 शब्द बोलायचे आपल्या टुर्नामेंट बद्दल. टुर्नामेंट ही अतिशय व्यवस्थित पार पडलेली आहे आणि मी त्यासाठी आभार मानतोय आंबेवाडीचे प्रीमियर लीगचे कमिटीचे मेंबर यांचे. आणि एक उत्कृष्ट सामना पाहायला मिळेल कारण की दोन्ही सामना जिंकेल म्हणजे जर आम्ही जिंकलो तर आम्ही टॉप वरती राहू आणि जर ते लोक जिंकले तर आम्हाला सगळ्यांना बॉल आउट बघायला मिळेल. खूप शुभेच्छा तुम्हाला सुद्धा. मी सुद्धा तुमच्या संघात आहे संजय चिंदरकर. त्याचप्रमाणे मी रोहित गायकवाड यांना विनंती करतो की आपण ओव्हरऑल या टुर्नामेंट बद्दल या तुमच्या पुढच्या मॅच बद्दल काय बोलाल. ओव्हरऑल टुर्नामेंट खूप चांगली आहे. नितेश सालप यांनी खूप चांगलं आयोजन केलेलं आहे त्याबद्दल पहिला त्यांचे मनापासून आभार. आणि सामना आता आम्हाला जिंकायचाच आहे आणि तो आम्ही जिंकण्याचा नक्की प्रयत्न करू. खूप शुभेच्छा तुम्हाला सुद्धा. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. आपण आता सामन्याच्या दिशेने वळूया. पहिला चेंडू हरेश गावडे यांचा पण खूपच चांगला असा फटकार भाऊ याच्यातून. आणि जर हरेश गावडे यांनी 6 बॉलामध्ये उर्वरित 5 बॉलात 1 विकेट घेतली मुकेश पटेल यांच्याकडून त्यांना 501 रुपयाचं पारितोषिक लागू करण्यात येत आहे. गोल्डन चान्स फॉर हरेश गावडे. आणि मात्र तसेच मी एक प्रेक्षकांना विनंती करतो की आपण जिथे बसला तिथून थोडा मंदिराजवळ तिथून थोडा आपण रहिवाशांना येण्या जाण्यासाठी जागा करावी.
आणि जर ते बिल्डिंगचीच मुलं असतील तर त्यांनी सुद्धा कॉपरेट करायचं असेल अशी मी विनंती करतो. थोडं आपल्या रहिवाशांना येण्यासाठी जागा करावी. क्रिकेट हे आपल्या मनोरंजनासाठी असतं, त्याचप्रमाणे आपल्यामुळे त्यांना त्रास होणार नाही याची सगळ्यांनी दक्षता घ्यावी. चला पुढील चेंडू, 3 चेंडू 2 धावा, 1 डॉट झाला आहे. हरीश गावडे यांना बक्षीस सुद्धा लागू झाले आहे. गोल्डन चान्स फॉर हरीश गावडे. खूपच चांगला फटकार, मात्र भावेश ग्रुप यांना माहिती होतं की लेग ब्रेक येणार आहे म्हणून ते आधीच बॅट त्या दिशेने वळवली होती त्यांनी. टू टू गो, 4 चेंडू 3 धावा. केतन शिंदे आणि मात्र आता एक मोठा टर्न झाला आहे. वाईट चेंडू. खूपच चांगला फटकार. 1 टू गो. पुन्हा एकदा एक अतिरिक्त धाव. हरीश गावडे एक नाशुक बोलतात ना, नशिबाची मेहनत सोबत नशिबाची साथ लागते, ती मात्र स्वामी समर्थ या संघासोबत नाही आहे. मराठा फोर्स हा संघ खूपच चांगला खेळी करताना आपल्याला दिसतोय. जो सामना जिंकणार तो टॉप 2 ला क्वालिफाय होणार, कारण का टॉप 1 ला आधी नर्सिंग ग्रुप. 3 चेंडू 1 षटकाच्या धाव अखेरीस धावसंख्या झाली आहे 7. लॉस ऑफ 0 विकेट, 0 लॉस. लौकिक लौकिक स्ट्राइक एंडला. सामना करील जयू. दोघं खास मित्रांची एक लढ आपल्याला दिसून येईल. लौकिक विरुद्ध जयू. सूरज पेंधारे बिर्याणी घेऊन येत असताना इथे सामन्याला सुरुवात. त्याचप्रमाणे कमिटीमध्ये जास्त कोणाचं सहकार्य असेल तर ते सूरज पेंधारीचं दिसून येतं आपल्याला.